घडीची अर्थातच महत्त्वाची बातमी शिक्षेच्या स्थगितीकरता हायकोर्टात पोहोचलेले आहेत कोकाटे। हायकोर्टात दुपारी 3 वाजता सुनावणीला सुरुवात होईल। 2:44 कोकाटेंना 3 वाजता जेल की बेल याचा फैसला आता होणार आहे। माणिकराव कोकाटे सदनिका घोटाळा प्रकरण आणि या प्रकरणी माणिकराव कोकाटेंचं मंत्रीपद आमदारकी राहते की जाते या संदर्भात आता सवाल उपस्थित होतोय। जर हायकोर्टानं जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय जो आहे तोच कायम ठेवला तर मात्र कोकाटेंचं मंत्रीपद आणि आमदारकी देखील जाऊ शकते। त्या दृष्टिकोनातून देखील आता घडामोडी घडू लागलेल्या आहेत। काय काय घडलंय सकाळी 9 वाजल्यापासून हे थोडं आपण समजून घेऊया। सुरुवातीला साधारणतः सकाळी 8:30 ते 8:45च्या दरम्यान माणिकराव कोकाटे यांच्या सदनिका घोटाळ्या संदर्भातली बातमी आली। या घोटाळ्यानंतर माणिकराव हा घोटाळा काय आहे ते देखील आपण पाहूया। कागदपत्रात फेरफार केल्याचा कोकाटेंवर आरोप आहे। कोकाटेंविरोधात तुकाराम दिघोळेंनी याचिका दाखल केलेली होती। नाशिक पोलिसांकडून कोकाटेंविरोधात गुन्हा दाखल आहे। नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे। आरोपींमध्ये माणिकराव कोकाटे आणि बंधूंचा समावेश आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणी आता कोकाटेंच्या भवितव्याचा फैसला दुपारी 3 वाजता होणार आहे। पण ही काही कोकाटेंची पहिली वेळ नाहीये। सभागृहात रम्मी खेळण्यावरून कृषी खातं गमावलेले राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे आता 30 वर्षांपूर्वीच्या सदनिका गैरव्यवहार प्रकरणात अडचणीत आले। शासकीय कोट्यातील 10% सदनिका गैरव्यवहार प्रकरण आणि या प्रकरणी 2 वर्ष आणि 10,000 रुपये दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयानं कायम ठेवली आहे। या निकालामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर कोकाटेंची आमदारकी आणि मंत्रीपद धोक्यात आलंय। पाहूया। माणिकराव कोकाटे यांची आमदारकी आणि मंत्रीपद धोक्यात। 30 वर्षांपूर्वीच्या सदनिका गैरव्यवहार प्रकरणात कोकाटे अडचणीत। सदनिका गैरव्यवहारा प्रकरणी 2 वर्षे आणि 10,000 रुपये दंडाची शिक्षा। कनिष्ठ न्यायालयानं सुनावलेल्या शिक्षेवर सत्र न्यायालयाचं शिक्कामोर्तब। अजित पवार कारवाईचा बडगा उगारणार का? कोकाटे प्रकरण सत्ताधाऱ्यांसाठी अडचणीचा ठरणार। माणिकराव कोकाटे आणि वाद हे जणू आता समीकरणच झालंय। माणिकराव कोकाटे हे कृषी मंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर वादग्रस्त विधान केलं होतं। शेतकरी कर्ज घेतात आणि 5-10 वर्ष कर्जमाफीची वाट पाहतात। कर्जमाफीच्या पैशांचं काय करता? साखरपुडे लग्न करत फिरता? असा अजब सवाल कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी शेतकऱ्यांना केला होता। या प्रकरणावरून त्यांना माफी मागावी लागली होती। शेतकऱ्याला पैसे, सगळ्याला पैसे, भांडवली गुंतवणूक कोण करतं? सरकार। शेतकरी करतं का? शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे पाहिजे, याचे पैसे पाहिजे, मग साखरपुडे करा, मग लग्न करा। शेतकऱ्यांवर टीका करणाऱ्या कोकाटेंनी पीक विम्यांच्या रकमेवरून थेट सरकारला भिकारी ठरवलं होतं। त्यांच्या या विधानावरून सत्ताधारी अडचणीत आले होते। मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणी कोकाटेंना कडक शब्दात समज देखील दिली होती। शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन घेतं, शेतकऱ्यांना 1 रुपया देत नाही आम्ही। शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन, म्हणजे भिकारी कोणी? शासन आहे, शेतकरी नाही। पण त्याचा नेहमी अर्थ उलटा केलेला आहे। त्यामुळे 1 रुपया ही किंमत फार थोडी आहे आणि 1 रुपयाच्या विम्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये 5-5.5 लाख बोगस अर्ज या ठिकाणी सापडले। राज्यातील बळीराजाबाबत सातत्यानं वादग्रस्त विधाने करणारे कोकाटे एवढ्यावरच थांबले नाहीत। अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महत्त्वाची चर्चा सुरू असताना कोकाटे सभागृहात रमी खेळत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले। विरोधकांनी हा मुद्दा लावून धरत कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती। दादांना मला विनंती करायची, एक तर
यांचं खातं बदला, तिथं दुसऱ्या चांगल्या व्यक्तीला तिथं तुम्ही द्या, नाही तर तुम्हीच स्वतः कृषी विभागाची तिथं जबाबदारी घ्या, अशी विनंती अजितदादांना तिथं करतो. पण ही व्यक्ती त्या विभागामध्ये त्या विभागाचा प्रमुख म्हणून राहिल्यामुळे शेतकऱ्याचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान आज होत आहे. सततच्या वादग्रस्त विधानांनी आणि वागण्यानं अडचणीत आलेल्या माणिकराव कोकाटे यांच्यामुळं उपमुख्यमंत्री अजित पवार यांची डोकेदुखी वाढली आहे. याआधी कोकाटेंवरील कारवाईच्या मागणीनं जोर धरताच पवारांनी प्रकरण शांत करण्यासाठी त्यांचं मंत्रीपद बदललं. त्यांना कृषी मंत्री पदावरून हटवून त्यांची वर्णी क्रीडा मंत्री पदावर लावली. त्यानंतरही कोकाटे या न त्या कारणावरून वादातच राहिले. आता बनावट कागदपत्रांच्या आधारावर सरकारी सदनिका घेतल्याप्रकरणी न्यायालयानं त्यांना कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट नावाचा कायदा आहे आणि त्याचं सेक्शन 8 असं म्हणतो की ज्या दिवशी एखाद्या व्यक्तीला कन्व्हिक्शन होतं त्या दिवशीपासून तो खरं तर डिस्क्वालिफाय होतो. म्हणजे जेव्हा पहिल्यांदा त्यांचं सेंटेन्स झालं होतं त्या दिवशीपासून ते डिस्क्वालिफाय होतात ऍज अ MLA किंवा आमदार. 1995 मध्ये मुख्यमंत्री कोट्यातून घेतली सदनिका. कागदपत्रात फेरफार केल्याचा कोकाटेंवर आरोप. कोकाटेंविरोधात तुकाराम दिघोळेंची याचिका. नाशिक पोलिसांकडून कोकाटेंविरोधात गुन्हा दाखल. आरोपींमध्ये माणिकराव कोकाटे आणि बंधूंचा समावेश. या प्रकरणी आता कोर्टानं शिक्षा सुनावली आहे. लोकप्रतिनिधींनी कायद्यानुसार एखाद्या लोकप्रतिनिधीला 2 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीची शिक्षा झाली तर त्यांना पदावर राहण्याचा कायदेशीर अधिकार नाही. त्यामुळे कायद्यातील नियमाप्रमाणे माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपद आणि आमदारकीचा राजीनामा द्यावा लागण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना 2023 मध्ये सुरत न्यायालयानं मानहानी प्रकरणात 2 वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी लोकसभा सचिवालयानं त्यांच्यावर कारवाई करत त्यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द केलं होतं. नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात काँग्रेसचे सुनील केदार यांना देखील विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरवलं होतं. राज्यात महापालिकांची रणधुमाळी सुरू झाली. या प्रकरणामुळे विरोधकांना आयतच कोलीत मिळालंय. त्यामुळे सतत माणिकराव कोकाटेंना पाठीशी घालणाऱ्या अजित पवारांना आता थेट कारवाईचा बडगा उगारावा लागेल. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.